तर आपल्याकडे आजी आल्या आता. तर आजीची कंडिशन अशी होती की चालणं उठणं बसणं खूपच कंडिशन बॅड होती. म्हणजे चालता येत नव्हतं, उभं राहता येत नव्हतं. म्हणजेच यांनी आधी काय केलं तर गुडघे दुखता म्हणून गुडघ्यावरती ट्रीटमेंट करत बसले. बरेच डॉक्टरांकडे गेले, पण त्यांनी गुडघ्यावरती ट्रीटमेंट केली. गुडघ्याची कंडिशन खूप बॅड असल्यामुळे ऑपरेशन पण सांगितलं. पण यांना ऑपरेशन करायचं नव्हतं आणि गोळ्या वगैरे पण जास्त खायच्या नव्हत्या. तर माझ्याकडे आल्या, कंडिशन पाहिली तर गुडघ्याला बऱ्याच प्रमाणात इजा होत्या. गुडघ्याची कंडिशन बॅड होती. पण चेक केल्यानंतर बघितलं की गुडघ्यामध्ये प्रॉब्लेमच बऱ्यापैकी नाही आहे. पण त्याला कशामुळे प्रॉब्लेम आहे हे डॉक्टरला समजलं नाही. त्याच्यावर इलाज केला. गुडघे आता बऱ्यापैकी चांगले झाले. आता चालता येते, आजी व्यवस्थित फिरते पण आहे. आजीच सांगेल काय कंडिशन आणि ते दादा पण सांगतील नेमके काय कंडिशन होते. सर, मी सरांचे व्हिडिओ बघितले फेसबुकला, रात्रभर व्हिडिओ बघत होतो. तर मग मी सरांना सकाळी फोन केला की सर म्हणे येऊन जा तुम्ही 4 वाजेपर्यंत, मी आहे. आधी किती डॉक्टर केले? आधी आम्ही 4 ते 5 डॉक्टर केले, पण गुडघेच दाखवत होते आणि त्यांनी ऑपरेशनचा पर्याय दिला होता. पण मला ऑपरेशन करायचं पण नव्हतं आणि पेन किलर जास्त खायला द्यायचे, त्यामुळं आम्ही जातच नव्हतो. मग मी शोधतच होतो. पण काहीतरी देवाची कृपा की तुमचा नंबर मला भेटला आणि तुमच्याशी कॉन्टॅक्ट झाला. तुम्ही म्हणे घेऊन या आईला, मी आईला घेऊन आलो. आता काय वाटतं? आता आई एकदम क्लिअर चालती. आईला सपोर्ट द्यायची गरज नाही राहिली. काही गोळी दिली का तुम्हाला? नाही, गोळी नाही, काही नाही. 5 दिवस झाले. 5 दिवसात एकदम क्लिअर झालेली आई. ऑपरेशनचं कंडिशन होतं? नाही, ऑपरेशनचे कंडिशन नाही, काही नाही. ऑपरेशनची नाही, काहीच गरज नाही. आईला आता म्हणजे सपोर्ट द्यायची गरजच नाही काही. आजी बोलताय खरंय का खोटं आहे? खरंय. खरं आहे ना? खरंय. नाही तर मांडी लगेच घालता आली बघा ना तुमच्या समोर. बरोबर. नाही, बऱ्याच जणांना खोटं वाटतं ते. नाही, नाही. खरं आहे. नाही खरंय. चालेल, ठीक आहे. तसंच माझं काय म्हणणं आहे की जसे आजी कमी खर्चात बरे झाल्या, कमी खर्चात. तसे बाकीचे पण माझे पेशंट कमी खर्चात बरे होई माझी देवचरणी प्रार्थना आहे. आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत जो गरजू पेशंट आहे त्याच्यापर्यंत पोहोचव माझी इच्छा आहे. आणि लवकरात लवकर बरेचसे जे पेशंट आहे गोळ्या खाऊन थकले, बरेचसे बाहेर इलाज करताय, खर्च करून पण इलाज होत नाही, डायग्नोसिस होत नाही. त्यामुळे नाडी परीक्षणातून सांगतो आणि त्याच्यावर लगेच इलाज करतो. पेशंटला तुमच्यासमोर रिझल्ट आहे. रिझल्ट ठीक आहे. नाही.